कासरपड संघाने टॉस जिंकलाय. रोशन निर्णय कलवायचा आहे. रतेश निर्णय गोलंदाजी. समालोचन कक्षामध्ये होईल बदल. मराठी भाषेचा गोड आवाज रोशन पाटील सर तारा. 3 षटकांचा सामना. शोडोनचे समालोचक रोहित वाजेकर विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. तर सन्मान आम्ही घेत आहोत. या मंचावरती नुकताच त्यांचं आगमन झालं ते आदरणीय अग्रिसेना अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश शिंदे साहेब यांना सन्मानित केलं जाईल. आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. तर उमेश पाटील आमचे बारापाडा खरतर गावचे बूथ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज आयोजकांचा विशेष सन्मान आपण याडेकर होताना पाहायला मिळाला. उमेशजी खरं तर तुमचं देखील मनापासून आभार. ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत तारा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. गणेश शिंदे साहेब ॲडव्होकेट त्यांचा सन्मान केला जाईल. दीपेश पाटील स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी होईल. अग्रिसेना अध्यक्ष गणेश शिंदे साहेब ॲडव्होकेट आहेत त्यांचा सन्मान. आणि त्यानंतर सन्माननीय महादेव वाजेकर साहेब ज्यांच्या सौभाग्यवती शिरडोन ग्रामपंचायतच्या माजी सरपंच होत्या साधना त्या त्यांचे यजमान आदरणीय महादेव वाजेकर यांचा सन्मान इथे केला जाईल. कासरपड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्याच वेळेला बॅटिंगला इन्व्हाइट केलं जोहे 40+ टीमला. तर सन्माननीय महादेव वाजेकर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर रावेगावचे निलेशजी माळी यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. सर रोहित या इकडे आता. तर निलेश माळी यांचा इथे सन्मान होईल. धन्यवाद. आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकायला मिळेल आमचे समालोचक मित्र शिरडोन गावचे रायगड समालोचक असोसिएशनचे सभासद रोहित वाचेकर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद रोशनजी पाटील. आई भवानी गावदेवी चषक 2025 पर्व आणि ही क्रिकेटची मांदियाळी तिथे आलेले प्रेक्षक आणि पाहुणे या सर्वांचा सन्मान करतोय. श्री गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना स्वीकारून आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना त्रिवार मुजरा करून मी या शृंखलेला सुरुवात करतोय. हा सामना रंगलाय जोहे 40+ आणि कासारपट या 2 संघादरम्यान. आणि बघा विश्वासजी पाटील यांच्याकडून प्रत्येक डॉट चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच विश्वासजी पाटील यांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षात येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. विश्वास भीमकांत शेठ पाटील भाई नक्कीच या मंचावर त्यांचं देखील स्वागत असणाऱ्या शृंखलेच्या माध्यमातून शिरडोन श्रीराम क्रिकेट साई एकवीरा श्रीराम क्रिकेट संघाचा चाहता आनंद चौधरी याचं देखील आगमन. आमचे डीजे मास्टर डीजे जगदीश सर्वांची परवानगी घेऊन मी या शृंखलेला सुरुवात करतोय. तर सन्माननीय विश्वास पाटील भाई यांना विनंती असेल आपण या मंचावरती. तर या परिसरामध्ये पहिल्यांदा पूर्वी सुरुवातीला सर्वात मोठं आयोजन करणारे आयोजक ज्यांच्या माध्यमातून ऋषिकेश वैद्यसारखे नामवंत खेळाडू पहिल्यांदा आपल्या परिसरामध्ये खेळले त्या स्पर्धेत शिल्पकार विश्वास भाई यांना विनंती असेल या मंचावरती. आणि त्याच वेळेला कतारमध्ये सध्या कार्यरत असणारे आपले भूमिपुत्र सन्माननीय धनंजयजी म्हात्रे या खरं कासरपट संघाचे या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. पहिला चेंडू प्रशांत आणि रुपेश अशी जोडी. संदेश आणि रुपेश अशी जोडी मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूवर सावध पवित्रा थोडेसे अदबल झालेत आणि इथून मात्र या शृंखलेची सुरुवात या श्री गणेशा होतोय या धावसंख्येनं आपण बघू शकतोय. जो 40+ संघ बॅटिंग करतोय आणि नक्कीच कासारपट संघ जर बघितला क्वालिफायची पहिली जी मॅच होती आपण बघितली असेल अतिशय काटेकी टक्कर आणि त्या मॅच मधला विजय आणि आता विजयश्रीकडे वाटचाल करून देणारा हा सामना
म्हणजे क्रिकेटची एक चाहूल आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज रतेश, बाउन्सर पद्धतीचा चेंडू सरळ उचलली घेतली आहे. हा खेळ संपलाय यष्टीरक्षक आणि गोलंदाजाच्या मध्ये. तर नक्कीच क्राईम ब्रांच युनिट 2 नवी मुंबई यामध्ये कार्यरत आहेत रुपेशजी. आणि क्रिकेटची ओढ, क्रिकेट म्हटलं रोशनजी तर सगळ्यांची एक आवडती गोष्ट, पहिलं प्रेम जर कोण असेल तर क्रिकेट. आणि क्रिकेटची जोपासना आपली ड्युटी कर्म बजावत असताना रुपेशजी काय जबरदस्त मात्र कासारपट संघ जरी जिंकला तर विश्वासजी विंपात पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आपल्या संघासाठी पाठबळ देण्याचं एक 12वा प्रतिनिधी जरी आपण पॅव्हिलियन मध्ये बसला असला तरी प्रेक्षक राजा आणि समालोचनाच्या माध्यमातून जी त्यांना माहिती मिळते, मी सांगतो रोशनजी की गावाचा प्रत्येक प्रतिनिधी हा 12वा खेळाडू असतो आणि त्याच्या माध्यमातून मिळालेली पॉझिटिव्ह कंटेंट, पॉझिटिव्ह ऊर्जा आणि मग हे पाठबळ आपल्याला कुठेतरी विजयाचा. प्रवीण पाटील बघा, जवळचे जेवढे खेळाडू आतापर्यंत खेळलेत 3 बॅट्समन 40+ आहेत आणि खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की या वयात ही जोपासना आणि फिटनेस बघा तुम्ही. फटका चांगला सजवला होता मात्र फटक्यामध्ये ताकद कमी पडली, उंची जास्त आणि त्याचा खामियाजा मात्र भुगतावा लागला विकेटच्या स्वरूपात. नेक्स्ट चेंडू या कॅच साठी बघा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. रोशनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अफलातून कॅच घेतली होती, रनिंग कॅच. रतेशने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र आलेली एक बिग विकेट. नक्कीच आमचे सन्माननीय भाऊ वाजेकर यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षात यायचं आहे. जबरदस्त तीन षटकांचा हा सामना असणार आहे आणि आपण बघू शकता पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक चालू असताना इथून मात्र एकच धाव दिली आहे. 3 चेंडू निर्धाव टाकले, 4 चेंडूची सांगता झाली आहे. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि असं असताना गोलंदाज पूर्णपणे डॉमिनेट करतोय फलंदाजी करत असणाऱ्या संघाला. कासारपट संघ एक पाऊल पुढे चालत असताना लोअर फुल टॉस कासवाच्या गतीने रोशनजी आपण बघू शकतो हा संघ चाललाय मात्र कुठेतरी झेप घ्यावी लागेल तिथं आणि कुठेतरी धावसंख्या एक संघर्षमय धावसंख्या आखावी लागेल कारण की समोर तितक्याच चांगलीचा कासारपट संघ आपण बघू शकतोय. गोलंदाजी रतेश वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आतापर्यंत. राऊंड विकेटचा मारा, खोलवर टाकलेला चेंडू या वेळेस तू मे मात्र वेळी सावध पवित्रा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय जबरदस्त षटक हाताळलंय. तर बघा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आल्या 2 धावा. तर नक्कीच रोशनच्या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं ते आमच्याकडे जमा. इथून पुढचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. रोशनजी पाटील तारेगावचा एक बुलंद आवाज ज्यांनी आम्हाला ही बुद्ध बोलण्याची संधी दिली. आमचे चेतन गावंड देखील दोन्ही आमचे मित्र आहेत.
बघा मारुती माधव वोणकर क्रिकेटचे असीम चाहते आणि त्यांच्याकडून या विकेटमध्ये जर विकेट आल्या 2 तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्फत तयार. पहिल्या चेंडू यांना मी विनंती करतोय की आपण या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. योगेशजी पाटील बारापाडा, सुशांत नामक गोलंदाज पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार खालाय. त्या पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 6 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न इथून मात्र अपील होतोय, मात्र आत्मविश्वास कमी आणि हा आलाय निर्धाव चेंडू. प्रवीणजी पाटील यांना बघा एक बक्षीस आलंय. संतोषजी चौधरी रायगड असोसिएशनचे पंच आणि एक श्रीराम संघाचे पॅकर बॅक टू बॅक 2 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक. इथून मात्र आपण बघू शकतोय एकेरी धाव मिळतीये. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर. सुशांतचा हा नेक्स्ट चेंडू. इथून मात्र रात्रीच्या सत्रामध्ये पंचांना कवायत करण्यास भाग पडतो. पंचांच्या हात जमिनीला समांतर इशारा आला. हा स्वैर चेंडू एक अतिरिक्त धाव मिळतीये आणि अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. हा ऍक्शन इथून मात्र फटका सजवलाय पुन्हा एकदा डीप फाईनच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. कुठेतरी या पहिल्या क्षणी मारता क्षणी वाटलं होतं की हा चौकार जाईल की काय, मात्र डीप फाईन मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा आल्या. पहिलं दशक मार्गस्थ झालंय. चौधरी त्यांच्याकडून देखील बक्षीस आलंय. नेक्स्ट चेंडू लोअर फुलटॉस पाहिजे चेंडू. फटक्यामध्ये ताकद एवढी, एक स्टायलिश चौकार लॉंग ऑफच्या रिजन मधला दणदणीत असा. आपण बघू शकतोय सुंदर असा फटका सजवलाय. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या झाली आहे 14 धावा, माफ करा 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा एक प्रेक्षणीय फटकार सूर्यकुमार स्टाईल पद्धतीने मारलाय. दर्जेदार षटकार. बघा बारापाडा गावात सजलेली क्रिकेटची रजनी आणि काय नितांत मेहनत घेतली आहे. या ज्या दीपेजी गावंड असतील, रोशनजी गावंड आणि त्यांचे सहकारी सर्व जबरदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय.
एक प्रेक्षणीय ग्राउंड त्यांनी बनवलाय, खूप सारी मेहनत घेतली आहे. खाडी लगतचा हा पट्टा आणि त्यामध्ये केलेले पुरेपूर रोलिंग असेल आपण बघू शकतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जेदार अशी टुर्नामेंट आपण कर्नाळा विभागामध्ये बघतोय. आई भवानी गावदेवी चषक 2025च्या माध्यमातून सर्व क्रिकेटर्सना मिळालेली ही संधी आणि त्या संधीचे निर्माते म्हणून त्यांच्याकडे बघितले गेले. अतिशय उत्कृष्ट असं दर्जेदार आयोजन आणि त्यानंतर मग प्रेक्षकांची लागलेली मांदियाळी. गोलंदाज स्लोग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी श्रेयस, ज्या मागच्या मॅच मध्ये 5 धावा डिफेन्स केल्या होत्या तोच गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी मार्फत तयार आहे. श्रेयस नामक गोलंदाज ऑन स्ट्राईक असणार आहे. प्रवीण पाटील, प्रवीण आणि संदेशची जोडी. संदेशच्या बॅट मधून आपण बघितलंय चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आहे. इथून मात्र गेअर शिफ्टिंग करावी लागेल. धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या झाली आहे दुसरं दशक मार्गस्थ असताना 20 धावा. एकीकडे कासारवड संघ विचार करत असेल की कमीत कमी धावा या षटकामध्ये कशा गेल्या पाहिजेत आणि कुठेतरी जोहे 40+ संघ विचार करत असेल की जास्तीत जास्त धावा देऊन संघर्ष कसा करता येईल आणि या संघर्षाची निर्मिती या षटकामध्ये होते का. वारंवार त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र थोडा मिसफिल्ड होतीये आणि या मिसफिल्डचा सहकार्य घेऊन इथून मात्र एकेरी धाव मिळते. बाईच्या स्वरूपात आमचे पंच आमच्याकडे सिग्नल करतायत की ही एक अतिरिक्त धाव आली आहे. आमचे मित्र स्वप्नील, नक्कीच मारुतीजी बोंदकर क्रिकेटचे एसएम चाहते त्यांचे देखील बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. इथून मात्र फटका खराब आणि तितका चांगला झेल, जबरदस्त झेल. या झेलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. रनिंग कॅच घेतली आहे आणि इथून मात्र दुसरा हादरा मिळतोय संदेशच्या नावाने. जे जगदीश म्हटलं की गाण्यांची ओळख आणि पारख आमचे महेशजी माडिक देखील आलेले आहेत. शिरडोन गावचे चाहते त्यांचे देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून मात्र दुसरा हादरा मिळालाय तो म्हणजे जोहे 40+ संघाला. कासरवड संघाचा का मी मागच्या मॅच मध्ये 5 धावा डिफेन्स केल्या याचं प्रतिउत्तर देत असताना हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. इथून मात्र नौका फलंदाज प्रशांत. तर याच दरम्यान आपण पाहत आहे सुप्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय दिनेश शेठ पाटील तारा यांचं आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. या स्पर्धेसाठी मालिका रिप्रेझेंटर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी श्रेयसच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. याच गोलंदाजाने 5 धावा डिपेंड केल्या तर दुश्मी संघाच्या अगेन्स्ट. हा कमी वयाचा खेळाडू आहे. फ्युचर आहे कादर कासरबाट क्रिकेटचं यंगस्टर. त्याचंही कौतुक करावं लागेल. धन्यवाद. नक्कीच रोशनजी यंगस्टर म्हटलं तर त्यांनी प्रत्येक पावलं शिकलं पाहिजे आणि प्रत्येक मॅच मधून काहीतरी शिकून त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि ते अनुकरण करत असताना आपल्याला स्वतःला सिद्ध करतोय या मैदानावर. आणि हे सिद्ध करत असताना मात्र आतापर्यंत बाईच्या स्वरूपात 3 चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धाव, 1 बाईच्या माध्यमातून 1 धाव आलेली आहे. 21 धावा धावफलकावर सुरेख फटका जमिनी लगतचा. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चांगली फिल्डिंग होते, तितकीच चांगली फेकी आणि तितकंच चांगलं कलेक्शन यष्टीरक्षकाचं आणि इथून मात्र एकेरी धाव मिळतीये. आणि बघा या 1 धावाच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 22 या धावसंख्येवर, म्हणजे 2-2 फॉर लॉस ऑफ 2 विकेट असं समीकरण या मैदानाच्या आतमध्ये. कासरवट आणि जोहे 40+ असा हा सामना आणि या सामन्यामध्ये काय जबरदस्त रंगत आली आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आणि मग असं असताना कुठेतरी विचार करत असेल जोहे संघ 2 मोठे फटके आले पाहिजेत, मात्र कासारवड संघाचा श्रेयस काय जबरदस्त गोलंदाजीची आग ओकतोय. आणि हे होत असताना बघायचा नेक्स्ट चेंडू, मोठा फटका. यावेळेस मिड विकेटच्या रिजन मध्ये हा आलेला फटका. एकेरी धाव झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आणि बघा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला रेफर केला इथे. आणि
नक्कीच धावशीसाठी रेफर केलाय पंचांनी. हॅलो. तर याच दरम्यान आदरणीय फरीदभाई दलबे ॲपल मरीनचे संचालक त्यांना विनंती असताना पण या मंचावरती आपलं स्वागत. आणि त्याच वेळेला या स्पर्धेचा आनंद घेत असताना मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं आज महिला देखील कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहे आणि कासरबट टीमला सौभाग्यवती निशिगंधाताई बोहणकर यांच्याकडून मात्र खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला त्यांचं देखील मनापासून आभार. तिसऱ्या पंचाची मागणी घेतली, चेक केलं जाईल. थर्ड अंपायर या प्लीज. आयोजक त्या ठिकाणी पाहतील. ॲपल मरीनचे संचालक फरीदभाई दलबी यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. बरेचसे पाठीराखे या पंचकृषीतील सर्व सिनियर सिटीजन या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांना आयोजकाच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण आपण या मंचावरती आपलं स्वागत. चला खेळाडू गेला सामना चालू करा लवकर. यस रनआउट कोणत्या एंडला झाला ते पाहायचं. यस चेक केलं जाईल त्या ठिकाणी ऑन स्क्रीन. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलंय. तर नक्कीच जी सेकंड रन झाली होती कीपरच्या इथे त्या एंडला नॉट आउट आहे. तर सन्माननीय राजेंद्र म्हात्रे तारा यांना विनंती असेल या मंचावरती. अजय पाटील आपण देखील आपलंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. 2 धावा मागच्या चेंडूवर कंप्लीट झाल्यात आणि नक्कीच या षटकामधील हा शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच विकेट घेतली तर 500 रुपये मिळू शकतात, मात्र ते बघायचं आहे. शश याचा पुढचा चेंडू जमीन लिगतचा फटका लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये खेळून काढलाय. एकेरी धाव झाली, दुसरा घेण्याचा प्रयत्न थोडासा निरीक्षण फंबल झालाय. इथून मात्र डायरेक्ट हिट अटेम्प्ट आणि तितकंच चांगलं बॅकअप आणि या दोन धावांच्या मदतीने 26 धावा धावफलकावर चढल्यात आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय ते कासारबट संघासमोर जोए 40+ संघाने. हॅलो. तर आम्ही अतिथी सन्मानाकडे बोलतोय. बघा यानंतर सुपर 6च्या लढती होतील. 6 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतील आणि त्या 3 लढतीमध्ये सांघिक धावा ज्या संघाच्या जास्त असतील त्या टीमला बाय मिळेल पुढच्या फेरीमध्ये. टॉप 3 मध्ये जे ते 3 संघ क्वालिफाय होतील तेव्हा ड्रॉ होणार नाहीये. ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असेल तो संघ डायरेक्ट मेगा फायनल मध्ये पोहोचेल. याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. आणि हा शेवटचा सामना ज्याचे गुण मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक यासाठी ग्राह्य धरले जातील. तर आम्ही इथे सन्मान घेत आहोत मंचावरती उपस्थित कासरबट गावातील प्रत्येक तरुणांना आदर्शवत असणारे व्यक्तिमत्व वेल एज्युकेटेड सन्माननीय धनंजय म्हात्रे सरांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. 7 समुद्रापार जाऊन आपली आगरी संस्कृती जपणारे कतारमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय धनंजयजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर विश्वरत्न भारतीय घटना संविधानाचे घटनात्मक शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आपण जर पाहिलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्याही पेक्षा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे ज्याने पाहिलं तो कुठेही डरकाळी फोडेल. आज आपल्या मराठी करता आपल्या भूमीतले आदरणीय धनंजय म्हात्रे साहेब 7 समुद्रापार कार्यरत आहे. आपल्यासाठी सर्वांसाठी आदराचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे. आणि सातत्याने सोशल मीडियावरती फेसबुक असेल किंवा अनेक सोशल मीडियाचे माध्यम असतील त्या माध्यमाच्या माध्यमातून आपल्या गावाची परंपरा, आपल्या समाजाची परंपरा त्यांना आम्ही जोपासताना पाहिलं. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि यानंतर सन्मान केला जाईल सन्माननीय आमचे लेजंड क्रिकेटर एक कालचे लारा तुळशीदास दादा गाबण यांना सन्मानित केलं जाईल. खरं तर वेस्ट इंडिज संघाचा तुम्ही लारा पाहिला असेल, चंद्रपॉल पाहिला असेल, परंतु बारापाडा गावचा आणखीन एक लिजंड क्रिकेटर त्या ठिकाणी तुळशीदास दादा गाबण यांना सन्मानित केलं जाईल. अतिशय आक्रमक असे खेळाडू होते. आज या स्पर्धेचा आनंद घेताना पण त्यांना पाहता मनोहर गावण हरिभक्त पारायण यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तुळशीदासजी गाबण यांना इथे आम्ही सन्मानित करत आहोत. आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. आज शेवटची रात्र आहे. प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे शिल्पकार सुप्रसिद्ध युवा उद्योजक बाळा गावण, त्याचबरोबर आमचे मित्र रोशन गावण, दीपेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून होताना पाहिलं.
यदा कदाचित कोणाचा सन्मान राहिला असेल तर नक्की मी दिलगिरी व्यक्त करीन. अजूनही वेळ आहे. प्रत्येक पाहुण्यांचा आपण ग्रामस्थांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. हे पहिलं पर्व आहे या खरं तर पंचकृषीमध्ये यंदाचा हंगाम. अप्रतिम आयोजन आणि नियोजन. तर मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल आमचे मित्र रोहित वाजेकर. धन्यवाद. तर बघा रोशनजी कासारपट संघ त्यांचे चाहते एवढे बसलेत ना. एक आमच्याकडे वयोवृद्ध माणूस आहेत मारुतीजी बोनकर यांनी प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आपला टीम आपला संघ कसा पुढे जावा आणि मग त्यांना कशी ऊर्जा मिळावी यासाठी लावलेला हा सन्मानजनक सत्तावीस धावांचा पाठलाग करायचा आणि या 27 धावांचा ओघ घेण्यासाठी समोर आलेले स्ट्राईक एंडला फलंदाज बघू शकता आपण. रोशन आणि सुशांत अशी मैदानात जोडी आलेली आहे आणि वरुण नावाची तोफ यावेळेस बरसणार का, कारण की पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वरुण सज्ज आहे. एकीकडे स्ट्राईक एंडवर रोशन तर नॉट स्ट्राईक एंडला सुशांत. मॅच रंगली आहे. 18 चेंडूंचा खेळ असणार आहे. 18 चेंडूमध्ये 27 धावा. मॅच ऑन. पंचांचा सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडूवर डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू गेलाय सीमा पार. दर्जेदार षटकार. यस डीजे. खरं तर कासरपड संघ जर का या ठिकाणी टॉप 6 ला गेला तर पहिल्यांदा क्रिकेट इतिहासामध्ये हा संघ नाईट मध्ये बक्षीस पात्र होईल. हा एक आनंदाचा क्षण असेल तमाम कासरपड वासियांसाठी. नक्कीच बऱ्याच क्रिकेट रसिकांचा आणि क्रिकेट खेळाडूपटांचा एक स्वप्न असतं की नाईट रजनीमध्ये आपल्याला कधी ती झेप घेता येते आणि मारुतीजी बोनकर यांच्याकडून आपण बघू शकतो 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. आणि पहिला षटकार मारल्यानंतर आपण बघू शकता का चांगल्या प्रकारचा कमबॅक केलाय. आणि आमचे विश्वाजी भीमकांत शेठ पाटील यांच्याकडून प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक. बघा आत्मबल मनोबल वाढवण्याचं काम आणि आपल्या संघाला विजयाची संजीवनी देणाऱ्याचं काम करत असताना हा कासारपट संघ. रामचंद्रजी टकले शिरडोन संघाचे चाहते त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी टकले आपण बघू शकतोय यावेळेस मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. नेक्स्ट चेंडू बघायचा. पहिल्या चेंडूवर षटकार नंतर डॉट चेंडू आणि इथून मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आला. हा मात्र स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळतीये. 27 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 7 धावा. बघा यानंतर सुपर 6 चा पहिला सामना असेल. क्रिशा 11 जय हनुमान दापोली विपक्ष देवा ग्रुप आवरे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आवरे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला दापोली संघाचा कॅप्टन. पहिला असेल सामना सुपर 6 चा. मॅडी वाजेकर यांचं इथं आगमन. जबरदस्त चेंडू यॉर्कर लाईनचा अटेम्प्ट आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धाव मिळली आहे. बाईकच्या माध्यमातून आलेली एकेरी. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर दरम्यान आमचे ज्यांचं 3 भाषेवर प्रभुत्व मॅडी वाजेकर सर इथे आलेले आहेत. एक कॉमेंट्री म्हणा किंवा इंग्लिश कॉमेंट्रीवर त्यांचं प्रभुत्व. आणि आपण बघू शकतो रोशनजी आमच्या श्रीराम संघाचे पुरस्कर्ते अजून देखील एक सागर पवार एक यंग टॅलेंट आणि यंग उद्योजक केक अँड कॅफे यांच्या जर्सीवर आज हा श्रीराम संघ साई एकविरा श्रीराम संघ उतरणार आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील समालोचन कक्षात यायचं आहे. कमी वयात घेतलेली ही झेप आणि त्यातून उंचावलेलं नाव सागर पवार. नेक्स्ट चेंडू 8 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन केलंय आणि इथे बघतोय काय पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे कासारपट संघाला.
तर आपण सन्मानाकडे जाऊया। या ठिकाणी उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत साई आदरणीय मारुती भोंडकर कासरबट यांना मी ते सन्मानित करत आहोत। मी दिलीपजी गावण यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय मारुती भोंडकर साहेब त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत, खरं तर त्यांचा मी ते सन्मान घेत आहोत। माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत साई सन्माननीय मारुती भोंडकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। आपण या स्पर्धेमध्ये आलात का तर आज कासरबट संघाचे सर्वात पाठीराखे आपण पाहता मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत। आणि यानंतर सन्मान केला जाईल आदरणीय जनार्दन तांडेल साहेब यांना मी ते सन्मानित करत आहोत। सन्माननीय जनार्दन तांडेल साहेब यांनाही विनंती करेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा। निलेशजी पाटील खरं तर आमचे शाळेचे शिक्षक आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल। या चेंडूवर मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक वेल जज कॅच इथे मिळतीये। बॅक टू बॅक अजून एक मिळतोय हादरा। तर सन्मान केला जाईल निलेशजी पाटील यांना मी ते सन्मानित करत आहोत। ₹3,333 आर्थिक पाठबळ ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेला मिळालं ते सन्माननीय धनंजयजी म्हात्रे साहेबांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मी मगाशी म्हटलं नेहमी तरुणांना पाठबळ देणारे व्यक्तिमत्व आदर्शवत व्यक्तिमत्व आहेत, वेल एज्युकेटेड, कतारमध्ये कार्यरत आहेत। आज सुट्टीनिमित्त इकडे आले, परंतु आज गावचा संघ मैदानामध्ये खेळतो त्यामुळे एक वेगळा आनंद त्यांच्याही चेहऱ्यावरती आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत। तर निलेशजी पाटील यांना मी ते सन्मानित करत आहोत। चला दापोली संघाचा कॅप्टन आणि आवरे संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा विनंती राहील, टॉप 6 मधला पहिला सामना असेल दापोली विपक्ष आवरे, दोन्ही संघांना टॉस साठी या प्लीज। धन्यवाद। धन्यवाद रोशनजी। बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यात। शेवटचा चेंडू गोलंदाज ऑन हॅट्रिक असणार आहे, एकदा गोलंदाजांनी जोरदार टाळ्या। बघा ऑन हॅट्रिक साठी हा चेंडू नक्कीच हा डेड बॉल। पहिल्या चेंडूवर आल्या होत्या 6 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर स्वैर चेंडू एक बाईकच्या माध्यमातून, त्याच्या पुढच्या चेंडूवर एक धाव आली आणि बॅक टू बॅक 2 विकेट अशा या ओव्हरचं विश्लेषण आणि त्यानंतर आलेल्या जमलेल्या 8 धावा आणि हा शेवटचा चेंडू हॅट्रिक बॉल असणार आहे। काय जबरदस्त गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवर, षटकाराचा मार खाल्यानंतर कमबॅक कसा असावा तर त्याचं प्रत्युत्तर देता असताना हा गोलंदाज बॅटची कडा, यावेळेस मात्र चेंडूला स्टेर यशस्वीरित्या केलंय आणि तिथून मात्र एक धाव मिळतीये। एका धावेच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 9व्या धावसंख्येवर। 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे आणि जेव्हा असं समीकरण असतं तेव्हा नक्कीच 9चा ऍव्हरेज आहे म्हटल्यानंतर नक्की काय करावं हा प्रश्न। कॅप्टन देवा ग्रुप आवरे दापोली संघाचे संघानायक आलेत। या आपण टॉस साठी मी सन्माननीय धनंजय म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। पुढच्या सामन्याचा सुपर 6चा पहिला सामना सन्माननीय कासरबट गावचे आदरणीय धनंजय म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत। दापोली विपक्ष आवरे, पुन्हा एकदा बघा सूचना देतो मी, सुपर 6 मध्ये 3 सामन्यामध्ये ज्या संघाच्या सांघिक दबाव जास्त असतील त्यांना टॉप 3 मध्ये पाय मिळेल, म्हणजे मेगा फायनल चा तिकीट मिळेल। मेगा फायनल मध्ये तो संघ पोहोचेल। जर सांघिक दबाव जास्त असेल तर तो संघ मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचेल। आणि पुढचा सामना असेल सुपर 6चा शिरडोन विपक्ष रेस हा सामना होईल। आणि तिसरा सामना असेल विनर टीम विपक्ष रवींद्र स्मृती 11 स्टार तारा उमेश पाटील बारापाडा गाव भूताध्यक्ष यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला तारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तिसऱ्या लढतीमध्ये। अभिनंदन दोन्ही टीमचा पण करूया, खरं तर अभिनंदन जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद। धन्यवाद रोशनजी। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 9 धावा जमल्यात आतापर्यंत आणि 12 चेंडू आणि मग त्यावर 18 धावांची आवश्यकता आहे। यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र थोडीशी मिसफिल्ड होतीये आणि दरम्यानचा ही एक धाव आली आहे। या एका धावेच्या माध्यमातून आपण बघू शकतोय पहिलं दशक मार्गस्थ झालंय। गोलंदाज यावेळेस निवडला गेलाय प्रवीण आणि प्रवीणला जबाबदारी दिली आहे की धावसंख्या कशी अडकवायची आहे। मात्र इथे जबाबदारी असेल आशिष आणि करणवर की रोशन आणि आशिषवर की आपल्या संघाला विजयाची वाटचाल कशी करून द्यावी।
आव्हान जरी सोपं वाटत असलं तरी मात्र सिच्युएशन अशी वेळलेली आहे की मोठे फटके खेळू की खालून खेळू, कारण की ज्या वेळेस रन बॉल असते किंवा ऍव्हरेज कमी असतो त्यावेळेस नक्कीच दुविधा होत असते आणि या दुविधेचं रूपांतर मात्र परिणाम कुठल्या पद्धतीत जातील हे सांगू शकत नाहीये. आणि अशा प्रकारचा क्रिकेट. नेक्स्ट चेंडू स्लोवर शॉट पद्धतीचा चेंडू मतलब स्लोवर बाउन्सर आणि एक धावा आतापर्यंत झाली आहे. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन आणि इथून मात्र नक्कीच दापोली संघाने नाणेफेकीचं गोल जिंकलंय. आपल्या निर्णयानुसार ही मॅच झाल्यावर लगेचच अंमलबजावणी करायची आहे. दापोली आणि आवरे या दोन संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे सुपर 3 साठीचा. नेक्स्ट चेंडू गोलंदाज प्रवीण 2 चेंडूवर 2 धावा आतापर्यंत बहाल केल्यात. यावेळेस देखील बॅटची काढा लागते. होतंय काय तू मे करताना कासारवड संघ काय गरज होती का या धावेची आणि इथून मात्र अडचणीत सापडतो की काय हा प्रश्नचिन्ह. यस डीजे. नक्कीच आई एकविरीचं स्मरण करून देणारं गीत डीजे जगदीश यांच्या माध्यमातून आज मागच्याच हप्त्यात आपण बघितलं आईच्या मानाची पालखी आणि एक अविस्मरणीय सोहळा आपण बघू शकतो. आई एकविरीचं दर्शन आणि त्याची आठवण करून देणारे संगीत हीच डीजे जगदीश यांची ओळख. नौका फलंदाज आपण बघू शकतो रतेश, ज्यानं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. तर रतेश मात्र ऑन स्ट्राईक असणार आहे. कासारवड संघ कुठेतरी विचारपूर्वक खेळ करावा लागेल. मात्र जबरदस्त गोलंदाजी करत असताना जो हे 40+ संघ पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर वाटलं होतं मॅच एकतर्फी होईल का, मात्र त्यानंतरचा कमबॅक. या वेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन आणि स्लोवर पद्धतीचा कटर चेंडू टाकून शॉर्ट पिच जरा बॅट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र आलेली एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. 4 चेंडू झालेले, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 8 चेंडू मध्ये समीकरण बनलंय 15चं. 8 चेंडू 15 धावा. 50-50 वेल बॅलन्स असा सामना आपण बघू शकतो या मैदानाच्या आतमध्ये. जोहे आणि कासारवड या दोन संघादरम्यान. नेक्स्ट चेंडू साठी रेडी आहे आणि इथून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा मानस आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकतो हा आलेला निर्धाव चेंडू. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी जो हे संघ. इथून मात्र फाईट करावी लागेल कासारवड संघाला. धावा जमवाव्या लागतील आपल्याला विजयाकडे वाटचाल करायची असेल तर, कारण की केलेली मेहनत फेल जाऊ शकते. आपण जर अशा प्रकारची फटकेबाजी केली तर नक्कीच आपला संघ अडचणीत येऊ शकतो, कारण की 7 चेंडू जिंकण्यासाठी 15चं समीकरण बाकी आहे. म्हटलं तर 3 फटक्यांचा खेळ म्हटलं तर 7 चेंडू देखील कमी पडू शकतात का. आकुडपतीचा चेंडू यावेळेस मात्र यष्टीरक्षकासाठी एकदा जोरदार झाला. काय जबरदस्त कलेक्शन आणि त्यानंतर मात्र या निर्धाव चेंडूची सांगता कासारवड संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण की इथून जिथे समीकरण होतं 12 चेंडू आणि 18 धावांचं या षटकामध्ये आल्या फक्त 3 धावा आणि 3 धावा आल्यानंतर आता समीकरण बनलंय 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स धावसंख्या तर जमू शकतो, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जसे जोळे संघ काय जबरदस्त गोलंदाजी करतोय तशा प्रकारची फलंदाजी करण्याची गरज देखील कासारवड संघाला आहे. दोन्हीकडे वेल बॅलन्स सामना. कधी क्रिकेटच्या शेवटच्या चेंडू पर्यंत भाकीत करणं गरजेचं नसतं, कारण की शेवटचा चेंडू पर्यंत सेलिब्रेशन करणं हे देखील चुकीचं असतं. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील या दोन फलंदाजांना. रोशनच्या पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, एक सिंगल धाव आणि पुन्हा लागोपाठ 2 निर्धाव चेंडू. म्हणजे आतापर्यंत रोशन तब्बल खेळलाय 6 चेंडू खेळलाय आणि 6 चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार मारून सुद्धा 7च धावा जमल्यात. ही कुठेतरी कासारवड संघाला थोडी दुखती नस असेल.
कारण की ज्याच्या बॅट मधून सुरुवात झाली तरी सांगता मात्र हा करेल का आणि येणारा हा काळच सांगणार आहे. आणि या धावा वाचवण्यासाठी आलेला गोलंदाज आपण बघू शकतो. गोलंदाजी मार्फत जो हे संघ 40+ यांच्या माध्यमातून आलेला हा गोलंदाज संदेश. रतेश गोलंदाज ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि तो मात्र आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलाय. कासारवड संघाच्या विजयाची दोरी सांभाळण्यासाठी फलंदाज रतेश आणि रोशन आर फॅक्टर ऑन अ क्रीज यावेळेस. आणि गोलंदाज बघू शकतोय संदेश. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार सामना या सामन्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलवर टाकलेला चेंडू, पहिला चेंडू ब्लॉकर लाईनचा वापर, चांगली पैकी तितकं चांगलं कलेक्शन. मात्र स्वतःच्या जीवावर बेतून घेतलेली ही धाव आणि या धावेचं रूपांतर झालंय संघाच्या स्कोर बरोबर बदल होणार. संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. येणारे 5 चेंडू निर्णायक 14 धावांची आवश्यकता आहे. या 14 धावा जमाव्या लागतील कासारवड संघाला. आता पर्यंतचा प्रवास सुखकर करायचा असेल तर दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एकीकडे जो संघ विचार करत असेल या अशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर नक्कीच आम्ही जिंकणार, तर एकीकडे विचार करत असेल कासारवड संघ एका दुसरा फटका इथे लागला तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक आणि मॅचची पकड आम्ही मजबूत मिळवू शकतो. मात्र हे करत असताना एक खेळ इथे मात्र माइंडचा आहे आणि प्रत्येक चेंडूवर योग्य तो फटका मारावा लागेल. सरळ मारलेला फटका फोरमच्या साह्याने पहिली धाव झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर आतापर्यंत 2 धावा आल्या. जबरदस्त खऱ्या अर्थानं फिल्डिंग तिथे जरी बॉल टाइमर भेटला नसता कलेक्शन चांगलं केलं आणि या 2 धावा आल्यात. 15 धावा धावफलकावर झाल्यात. निर्णायक 4 चेंडू आणि त्याच्यासाठी लागणार आहेत निर्णायक 12 धावा. म्हटलं तर 2 फटक्यांचा खेळ, म्हटलं तर 4 चेंडू देखील कमी पडतील. आकुडपतीचा चेंडू यावेळेस लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये पहिली धाव झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस, दुसरी धाव देखील होते की काय आणि तितकंच योग्य तो वेळी आलेला हा बॅकअप. आणि योग्य वेळी बॅकअप किती महत्वाचा असतो. फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचा किती महत्वाचा असतो. एक एक धावा किती महत्वाच्या असतात. कारण की आपण जर बघायला गेलं तर ज्या वेळी एका धावेने संघ कुठेतरी आगेकूच करत असतो किंवा पिछाडीवर जात असतो तेव्हा मात्र आपल्याला फिल्डिंगची आठवण येते की इथे आपण कुठे कमी पडलो का. आणि असं करत असताना मात्र चित्त्याच्या चपळ्याने कासारवड संघ एकेरी दुहेरी धावा जोडतोय. संघ आतापर्यंत पोहोचलाय 17 धावसंख्येवर. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त प्रेक्षणीय सामना. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, मात्र पंचांकडे अपील आणि नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू मात्र अतिरिक्त आहे, स्क्वेअर आहे, वाईट चेंडू, आउटसाइड आउटलाईन चेंडू. या चेंडूवर मिळते एक अतिरिक्त धाव. कुठेतरी सुटकेचा श्वास मिळाला असेल या अतिरिक्त चेंडूवर. वाईट चेंडू 18 धावा झालेल्या आहेत. समीकरण चेंज झालंय. 3 चेंडू 9 धावांमध्ये प्रति चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त फटका, चेंडू आणि त्याचप्रमाणे त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि विश्वासजी भीमकर शेठ पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं प्रति षटकाराचं बक्षीस होतं. मात्र या बक्षिसापेक्षा विश्वासजींना वाटलं असेल की हा फटका महत्वाचा होता. आपल्या संघाला या षटकारापेक्षा कुठेतरी विजयाची चाहूल देणारा हा फटका आणि त्यानंतर आपण उत्साह बघू शकता डगआउट मध्ये. आणि येणारे 2 चेंडू 3 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा. इतिहास घडेल का कासारवड संघाचा? गेल्या अनेक वर्ष स्वप्न बघितलंय, स्वप्न सजवण्याची ही ताकद आतापर्यंत या फलंदाजाने दिली आहे. हे सत्यात उतरवण्यासाठी 2 लीगल चेंडू आणि या 3 लीगल धावा मिळणार का? आणि प्रेक्षक जे बाउंड्री लगत त्यांनी कृपया थोडं बाउंड्रीच्या मागे व्हायचंय. प्रेक्षकांना विनंती असणार आहे. येणारे 2 चेंडू 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल इथे
आणि या 2 धावा एकदा जो कोटी प्लस संघ आणि कासारवट संघ, काय जबरदस्त सामना. स्वप्नाच्या पलीकडे जाण्यासाठी एक पाऊल कासारवट संघ पुढे मागे आहे. एक योग्य पाऊल जर कासारवट संघाने पुढे टाकलं तर नक्कीच कासारवट संघ जिंकू शकतो. तर एक पाऊल जोय संघाने नीट टाकलं तर नक्कीच जोय संघाला तेवढीच समान संधी आहे. दोन्ही संघाचा जर स्वप्न साकार करायचं असेल तर हा निर्णायक चेंडू महत्वाचा आहे. आणि नक्कीच बॅट्समन तुम्हाला एकदा माहिती पुरवण्यात येते की दोन्ही एंड सोडणं गरजेचं आहे. क्रिकेटचा नियमावलीत हा नियम आहे आणि या दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील तरच ती रन ग्राह्य धरली जाईल. तर नक्कीच ग्राउंड मध्ये कोणी एंटर करायचं नाहीये. आम्हाला आयोजकांकडून विनंती आली आहे, नाहीतर उगाच तुम्हाला पुढे वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागेल. तुम्हाला विनंती करतोय की आपला नितांत आनंद आहे. दोन्ही टीम कोणीही जिंकू शकतो, कोणी क्रिकेट आहे, विजय क्रिकेटचा होणार आहे. आपण आनंदाचा आस्वाद घ्या, मात्र पूर्ण चेंडू क्लिअर झाल्याशिवाय कोणी आतमध्ये जायचं नाहीये. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक चेंडू एक धाव, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा हा एक जलवा या 12 माडाच्या ग्राउंडवर आई भवानी गावदेवी चषक मधला दोन्ही संघासाठी एक ड्रीम बॉल असणार आहे. आणि या ड्रीम बॉल खेळण्यासाठी सज्ज फलंदाज रोशन, ज्याने शुरुआत आगाज से अच्छा अंजाम होना चाहिए. जिसने आगाज किया था 6 रन मारकर वही अंजाम देने वाला है क्या, हा कृष्ण चिन्ह मात्र असणार आहे. बघायचं चॅम्पियन बनण्याची संधी. आणि इथून मात्र शिरोड गावचा एक ऑलराऊंडर प्रतिकेश वाजेकर आपण बघू शकतो, ज्यानं एके हाती सामन्याला कलांडणी दिली होती. तोच प्रतिकेश आता मात्र नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी रेडी झालाय. एक चेंडू एक धावेची आवश्यकता आहे. अशा अनेक वेळा समीकरणं उद्ध्वस्त होताना बघितली आहेत, बनताना बघितली आहेत. नक्कीच टाइम अलर्ट आहे तुम्हाला. प्लेअर टीम जो आहे आपल्याला विनंती असेल आपण लगेचच खेळ चालू करायचा आहे. इथं जोरदार झाल्या. एक चेंडू एक डाव, क्रिकेटचा हात खरा. आणि काय जबरदस्त फटका, सेन्सिबल क्रिकेट. आणि या चेंडूवर आले 4 धावा. एकदा डीजे मास्टर